यात मारुती चित्तमपल्ली हे केवळ वन अधिकारी नव्हते तर एक ज्ञानयोगी अशी त्यांची ओळख होती, अशी भावना आशुतोष शेवाळकर यांनी व्यक्त केली आहे। नागपूरच्या शेवाळकर कुटुंबियांशी मारुती चित्तमपल्ली यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते। 22 जानेवारी 2022 रोजी त्यांनी विदर्भ सोडला। त्यावेळी आशुतोष शेवाळकर यांनी त्यांच्यासाठी एक छोटा समारंभ आयोजित केला होता। त्या समारंभात त्यांच्यासह सर्वांचं मन गहिवरून आलं होतं। अरण्य ऋषी मारुती चित्तमपल्ली यांच्या आठवणींना उजाळा दिला। आशुतोष शेवाळकर यांनी त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे यांनी। मारुती चित्तमपल्ली यांचं नागपूरच्या शेवाळकर कुटुंबियांशी अतिशय जिव्हाळ्याचे संबंध होते। आपल्यासोबत आहेत आशुतोष शेवाळकर। सर, काय सांगाल, मारुती चित्तमपल्ली यांचं नुकतंच निधन झालेलं आहे। जुन्या आठवणी असतील, पहिल्यांदा तुम्ही त्यांना कसे भेटले किंवा ते तुमच्याकडे यायचे त्यावेळचे कसे काय अनुभव आहेत, काय सांगता येईल? माझ्या वडिलांशी फार जिवलग संबंध होते, त्यामुळे राम शेवाळकरांशी, त्यामुळे वडिलांकडे ते नेहमी यायचे, त्यामुळे माझा संबंध होताच। त्यानंतर मी व्यवसाय सुरू केला फ्लॅट बांधणीचा, तर त्यांनी माझ्याकडेच फ्लॅट घेतला होता। ते शेवटपर्यंत लक्ष्मीनगरला अभिरिका अपार्टमेंट्समध्ये, तिथेच ते शेवटपर्यंत राहायचे। मुद्दाहून त्यांनी 3rd फ्लोअरचा, शेवटच्या फ्लोअरचा प्रायव्हसी पाहिजे असा फ्लॅट घेतला होता। त्यांची स्टडी रूम बनवून दिली होती मी, त्यात पुस्तकं आणि स्टडी रूम होती, त्याच्यात ते सगळं वाचन, संशोधन, लेखन सगळं करायचे। आणि वन अधिकारी ही त्यांची ओळखच नाही आहे, म्हणजे मला तुम्ही विचाराल तर त्यांची ओळख आहे ज्ञानयोगी, हीच ओळख आहे। कारण नोकरीत असतानाही त्यांनी सतत त्यांचं मन संशोधनात रमलं। संशोधन, लेखन हा त्यांचा पिंड होता, हेच त्यांचं आयुष्य होतं। त्यामुळे ज्ञानाची साधना, असं तपस्पूत ज्याला म्हणता येईल असं आयुष्य ते जगले। जाताना तुमच्या काय भावना होत्या त्या? म्हणजे आता इथून ते चाललेले होते, एवढ्या वर्षाचा ऋणानुबंध त्यांच्याशी होता, शेवाळकर कुटुंबियांशी होता, नागपूरकरांशी आणि विदर्भातील लोकांशी। माझे वडील आधी गेले, त्यामुळे वडिलांनंतर ज्या लोकांचा आधार होता काही, त्यांच्यापैकी तेही एक होते। त्यामुळे तेही सोडून जात होते गाव, तेव्हा वाईट वाटत होतं। आता नुकतंच त्यांचं निधन झालं, काल निधन झालेलं आहे त्यांचं, काय भावना आहेत? वाईट वाटतंय, खूप एक आधार गेल्यासारखं वाटतंय। पुढारी न्यूजशी बातचीत केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद। कॅमेरामन मंगेश मोहितेसह जितेंद्र शिंगाडे, पुढारी न्यूज, नागपूर।